सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण सत्संग नंबर 112 मध्ये प्रवेश करत आहोत। मागील अनेक सत्संगापासून आपण नामधारक, वासनिक, त्याचप्रमाणे आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत असताना धर्म कसा सांभाळता येऊ शकतो, धर्माची कोणती वचनं, कोणते तत्व आणि कोणते सिद्धांत परमेश्वराने आपल्याला सांगितलेले आहे आणि त्यातले आपण विषय व्यवस्था न करता आचाराच्या अनुषंगाने, तत्व सिद्धांताच्या अनुषंगाने किंवा विचाराच्या अनुषंगाने कोणत्या वचनाचं पालन आपण करू शकतो याचं चिंतन करत आहोत। जीव विषय व्यवस्था करू जाणे, परमेश्वरांनी स्पष्ट आपल्या संदर्भात जीव याविषयी किंवा जीवाच्या प्रवृत्तीविषयी, वृत्तीविषयी स्पष्ट आणि पारदर्शकपणे काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे आणि ते वेळोवेळी आपल्याला कळतात, समजतात, प्रचितीला येतात। ज्याला करायचं नाहीये तो कोणतं तरी कारण विषय व्यवस्था करत असतो आणि ज्याला करायचं असतं तो कोणत्याही परिस्थितीत करण्याचा प्रयत्न करत असतो। जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर मात्र सहाय्य करतात, जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर मात्र भेटतात। अनेक जन्मात, अनेक सृष्टीत आपण विषय व्यवस्था करत आलो आणि या विषय व्यवस्थेतूनच आपण आपल्या जीवनामधलं जे आनंद आहे, सुख आहे, हे मात्र दुःखात परावर्तन करत आलो। कारण परमेश्वराने स्पष्ट गोष्टी सांगितलेल्या असतानाही आपण ते करण्याचा प्रयत्न करत नाही, विषय व्यवस्था करतो। हे होईल का, करता येईल का, केलं तर माझ्याकडून चुकणार तर नाही, दोष तर लागणार नाही, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत याची विषय व्यवस्था आपण करत असतो आणि त्यामुळं मात्र परमेश्वराच्या आनंदापासून आपण वंचित राहत असतो। कारण त्याचा मूळ स्वभावच परमेश्वर स्पष्ट सांगतात, विषय व्यवस्था करू जाणे। तो विषय व्यवस्था करण्याची जी प्रवृत्ती त्याची ती मुळातच जीवामध्ये असल्यामुळं आपण आपली चुकी किंवा आपलं कमीपण कधीच कबूल करत नाही। परंतु परमेश्वराला सर्व ज्ञात आहे, सर्व माहिती असल्यामुळं, सर्व ज्ञान असल्यामुळं परमेश्वराने तत्वसिद्धांत सांगताना कोणतीही गोष्ट कुठेही कमी केली नाही किंवा कमीपणाने सांगितली नाही। तर परमेश्वराला हा जीव कसा आहे सर्व माहीत असल्यामुळं तुम्ही कसं करायचं, कशा पद्धतीनं करायचं, किती करायचं, नाहीच करता आलं तर धर्म सोडून द्यायचा का, असं न करता तुम्ही कसा विचार केला पाहिजे, 2-4 सूत्र जितकं जमेल तितकं करता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे, हे परमेश्वराने आपल्याला आशावाद आपल्या मनामध्ये सतत तेवत आणि निर्माण करण्याचा प्रयत्न परमेश्वर कोणत्या तरी प्रसंगानुरूप लीळेद्वारे, चेष्टेद्वारे, तत्वसिद्धांताद्वारे परमेश्वर सतत आपल्या मनामध्ये ते आशावाद तेवत असतात। तर परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जे जीव होते ते आपल्यासारखेच होते। त्यांनी अनंत जन्म, अनंत सृष्ट्यामध्ये जन्मानंतर सुखदुःख, नरक भोगलेले, भोगून प्रयत्नांनी, अतिप्रयत्नांनी परमेश्वराच्या सन्निधानात आले, भक्तीला लागले। परमेश्वराच्या कृपेने, त्यांच्या प्रयत्नांनी परमेश्वराचा त्यांना बोध झाला आणि बोध होऊन सुद्धा त्यांच्यामध्ये जी विचारधारा होती, परंतु ती परमेश्वराच्या सन्निधानात असल्यामुळं परमेश्वराने ती खोडली, वेळोवेळी त्यांना सावध केलं आणि परमेश्वराच्या भक्तीपासून दूर कसे जाणार नाही याची जाणीव करत राहिले। मग पूजनीय आचार्य असतील, पूजनीय माईम भट असेल, महादाईसा असतील, औसा असतील, असे अनेक भक्त जे आहेत प्रत्यक्ष परमेश्वराच्या सन्निधानात परमेश्वराच्या श्रीमुखातून बोध, तत्वज्ञान ऐकून सुद्धा त्यांच्या विचारधारेमध्ये आपल्यासारखीच विचारधारा काही ठिकाणी निर्माण झालेली दिसते, आढळते आपल्याला। परंतु प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा, तिथं परमेश्वराचं सन्निधान असल्यामुळं वेळोवेळी परमेश्वराने त्यांना सावध केलं
परमेश्वराच्या सन्निधानातून त्या जीवानी जाऊ नये, अनिष्टाला आता जाऊ नये, हे परमेश्वराचं व्यसन असल्यामुळं परमेश्वराने त्यांना प्रत्येक वेळेस सावध करून थांबवलं. आपल्याला जरी परमेश्वराचं असं प्रत्यक्ष सांगणं, प्रत्यक्ष बोलणं, प्रत्यक्ष दाखवणं किंवा प्रत्यक्ष सावध करणं जरी नसलं, तरी ह्याच वाचनाद्वारे, ह्याच लीळेद्वारे आपल्याला परमेश्वराने सावध केलेला दिसतं. आणि म्हणून आपण तत्वज्ञान अभ्यास करत असताना या लीळांमधून, या प्रसंगांमधून, या वचनांमधून आपण बोध घेतला पाहिजे. परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितले ते आचार्यांना नाही सांगितलं, माईम भटांना नाही सांगितलं, आवसांना नाही सांगितलंय, ते आपल्याला सांगितलंय, आपल्यासाठी सांगितलंय. ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि ते आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये उतरेल, तेव्हा ती प्रचिती येईल आणि त्या प्रचितीतूनच परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा उमट आपल्याला होईल आणि आपण त्या परमेश्वराच्या तत्वज्ञानावरती चालण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न करत असताना आपल्याला त्रस निर्माण होईल, कंटाळा निर्माण होईल. हे तत्वज्ञान, हे धर्म आपल्याच्याने होईल का नाही, ही शंका निर्माण होतील. परंतु वेळोवेळी ह्या शंका जीवाच्या मनात येऊ शकतात, हे परमेश्वराने जाणून वेळोवेळी त्यावरती वचनाद्वारे परमेश्वराने आपल्याला निरूपण केलेलं आहे. थोडक्यात हा जीव विषय व्यवस्था करत जरी जाणणारा असला तरी विषय व्यवस्था करण्या इतपत किंवा करण्यासाठी परमेश्वराने काही बाकी ठेवलेलं नाही. जो बी प्रश्न आपल्याला निर्माण होईल, जो बी गैरसमज आपल्या मनामध्ये निर्माण होईल, जो संशय आपल्या मनामध्ये निर्माण होईल, त्याच्या वेळेस परमेश्वराने तत्वज्ञान आपल्याला सांगून सावध केलेलं आहे. त्याच्यामुळं आता आपण विषय व्यवस्था करण्याच्या अवस्थेत नाहीये, कारण प्रत्येक प्रश्नाला परमेश्वराने उत्तर दिलेलं आहे. त्या उत्तराद्वारे आपण परमेश्वराच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवास करत आहोत आणि हा प्रवास आपल्या हितासाठी आहे. परमेश्वराने आपल्यासाठी जरी सांगितला असला तरी तो आपल्या भल्यासाठी आणि तो आपल्यालाच करावा लागेल हे मात्र नक्की. आणि हे तत्वज्ञान परमेश्वराने सांगत असताना जीवाच्या प्रवृत्तीचा, प्रकृतीचा, जीवाच्या विचाराचा, जीवाच्या अवस्थेचा पूर्णपणे विचार करून परमेश्वराने वेळोवेळी जितकं जमेल, जसं जमेल, जीव जे करू शकतो तेच परमेश्वराने आपल्याला नुसतं सांगितलंच नाही तर ते स्वतः प्रत्यक्ष करून दाखवलं. आणि म्हणून आपल्याला विषय व्यवस्था करण्यासारखं काही नसतानाही आपण विषय व्यवस्था करतो, हे आपलं अज्ञान आहे, ही आपली धर्मापासूनची पळवाट आहे किंवा हीच आपली परमेश्वर प्राप्तीची अडचण आहे. कारण ह्याच अडचणीपासून आपण पळालो, त्याच्यावर मात न केल्यामुळं आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेलो आहे. आणि म्हणून आपण काय जोडलं पाहिजे, कसा विचार केला पाहिजे, कसं अध्यात्म जोपासलं पाहिजे, कशा आचारा विचाराच्या अनुषंगाने आपण चाललो पाहिजे, हे परमेश्वराने वेळोवेळी आपल्याला जे सांगितलंय तेच आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा जर आपण प्रयत्न केला तरच परमेश्वराच्या अध्यात्म जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. धर्म खूप मोठा आहे, तत्वज्ञान खूप मोठं आहे, आचार विचार प्रणाली खूप मोठी परमेश्वराची, परंतु जीवाकडून केलेली परमेश्वराने अपेक्षा ती मात्र खूप छोटी. परमेश्वर खूप मोठा आहे, त्याची तत्वविचारधारा खूप मोठी आहे, आचार विचार प्रणाली खूप मोठी आहे, परंतु जीवाची अवस्था किंवा जीवाची योग्यता, पात्रता परमेश्वराने ओळखून परमेश्वराकडून खूप परमेश्वराने जीवाकडून खूप छोट्या छोट्या अपेक्षा केलेल्या आहेत. त्या जीवाने एवढं जरी केलं तरी मी मात्र त्या जीवाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील आणि मी संशय, परमेश्वर म्हणतात, माझ्या आनंदाला मी घेऊन जाईल. पण त्याला आपण पात्र ठरलो पाहिजे. आपला प्रयत्नवाद सतत सातत्यपूर्ण असला पाहिजे आणि त्यासाठीच आपण हे तत्वज्ञान अभ्यासतो आहे. हे तत्वज्ञान अभ्यासत असताना आपल्या जीवनामध्ये कितीतरी गोष्टीची प्रचिती येत असते. त्या प्रचितीला ते तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरत पण असतं, परंतु
हे जीवन जगत असताना आपल्यावरती जी कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, यामुळे आपल्याला त्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचा विसर पडत असतो आणि म्हणून त्याच्यासाठी सातत्यपूर्ण हे तत्वज्ञान जर आपण अभ्यासलं, सातत्यपूर्ण प्रयत्नवादाला आपण सतत जवळ करत राहिलो तरच हे आपल्याच्यानी होऊ शकतं किंवा आपल्याकडून होऊ शकतं. कारण हे ऊर्ध्वगतीचं तत्वज्ञान आहे, वरती नेण्याचं, वरती जाण्याचं तत्वज्ञान आहे. त्याच्यासाठी प्रयत्न तर करावाच लागेल, प्रयास करावा लागेल आणि तो प्रयास उत्साहपूर्वक, शक्तीपूर्वक असला पाहिजे. समर्थपणे आपण त्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात, अन्यथा एवढं सोपं नाही. मागील सत्संगामध्ये आपण बाई प्राण्याच्या इष्ट आड न येईजे की, पण त्या जीवाच्या धार्मिकतेमध्ये एखादा जीव धार्मिकता करत असेल, मग स्थान वंदनाच्या अनुषंगाने असेल, क्रियेच्या अनुषंगाने असेल, काही आचारा तत्व सिद्धांताच्या अनुषंगाने असेल, मग ते बाह्य अंगाचा असेल किंवा अंतरांगाचा असेल, असा जेव्हा जीव विचार करतो किंवा ते तत्वज्ञान करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या आड आपण आलो नाही पाहिजे. कारण त्याच्या व्यतिरिक्त इष्ट, त्याच्या व्यतिरिक्त गोमट या विश्वामध्ये या जीवासाठी कोणतंच नाहीये. तर जो धर्म करतोय, धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, त्याला आपण धर्माधरू दिले, त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, त्याला आपण टेकू दिला पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. परंतु आधार जर देता आलाच नाही, देता येत नसेल, तर मात्र त्याच्या आड तरी आलं नाही पाहिजे. मग कोणी अनुसरणाच्या अनुषंगाने विचार करत असेल, कोणी अभ्यासाच्या अनुषंगाने विचार करत असेल, आपली प्रवृत्ती जी अशी आहे की आपल्याच्यानी होत नाही ना, मग ते दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. जसं एखादा लांडगा असतो, कोल्हा असतो, तो द्राक्ष खायला जातो. द्राक्षाचं झाड उंच असतं, याची उंची छोटी असते. तो द्राक्ष खाण्यासाठी खूप प्रयत्न करतो, उड्या मारतो, पण त्याचा तोंड काही त्या द्राक्षापर्यंत पुरत नाही, पोचत नाही. तो हार न मानता प्रयत्न पण करत नाही. तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याला काही विचारतात सवंगडी, तर त्यावेळेस तो काय सांगतो की द्राक्ष आंबट आहे. तो असं सांगत नाही की मी खूप प्रयत्न केला, माझं तोंड तिथपर्यंत पोचलो नाही, त्याच्यामुळं मला ते खाता आलं नाही, मी अयशस्वी झालो, असं तो म्हणत नाही. त्याने ती विषय व्यवस्था केलेली असते की द्राक्ष आंबट आहे त्यामुळे मी खाल्ले नाही, मी अयशस्वी झालो असं म्हणत नाही. ही विषय व्यवस्था त्यांनी केलेली असते, परंतु त्याच्यामध्ये त्याचं अहित असतं, याचं नुकसान असतं. तसा जीव हा आहे की आपल्याच्याने जे होतंय ते आपण केलं पाहिजे, जे होत नाही ते कबूल केलं पाहिजे, ते समजून घेऊन आपल्या गुरुजनांकडून प्रयत्नपूर्वक ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यातच आपलं हित आहे. आपलं हित ह्या जीवाला कधी कळत नाही आणि ज्या जीवाला स्वतःचं हित कळतं तो मात्र कधी विषय व्यवस्था करत. ज्याला धर्मतत्वज्ञान कळालं, ज्याला परमेश्वराची जाणीव झाली, त्याची स्वतःविषयी विषय व्यवस्था नसते, दुसऱ्याविषयी तक्रार नसते, दुसऱ्याविषयी अपेक्षा नसते. पूर्णपणे तो स्वस्थ चित्त झालेला असतो. आणि हा स्वस्थ चित्त झालेला हा जो जीव आहे तो मात्र परमेश्वराच्या प्रसन्नतेला पात्र ठरत असतो. ज्यांनी विषय व्यवस्था केली, जो परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने करत असताना परमेश्वराने तर सर्वच आपल्याला दिलेलं आहे. बोध दिला, सृष्टीत जन्माला घातलं, स्वतः अवतार घेतला, तत्वज्ञान सांगितलं, स्वतःची जाणीव ओळख करून दिली, आणि तरी जर आपण विषय व्यवस्था करत असेल तर मात्र परमेश्वराला खंती येते आणि ही खंती आपल्या नाशाला, आपल्या अहिताला कारण ठरत असते. म्हणून परमेश्वराला प्रसन्न नाही करता आलं तरी चालेल, थोड्याफार कमी फरकाने त्यावरती आपला प्रयत्न असला नसला तरी चालेल, परंतु परमेश्वराला खंती निर्माण होणार नाही. यासाठी परमेश्वराने जे न करण्यासाठी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते आपण नपाळते या सत्संगामध्ये याचं खोलवर असं चिंतन केलेलं आहे. जे करण्यासारखं आहे ते करायलाच पाहिजे, ते आपल्याच्याने नाही झालं हरकत नाही,
परंतु जे आपण केलंच नाही पाहिजे ते मात्र आपल्याकडून झालं नाही पाहिजे याची खबरदारी आपण जर घेतली तर मात्र परमेश्वराच्या या तत्व सिद्धांतामध्ये, या आध्यात्मिक प्रवासामध्ये आपण नक्कीच परमेश्वराच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून त्या पद्धतीनं होकारात्मक विचार करून आपण या सत्संगांचं चिंतन करत आहोत. अनेक सद्भक्तांच्या मनामधले प्रश्न असतात, नकारात्मक भावनेतून ते विचार असतात, परंतु जसजसं आपण सत्संग ऐकतो ते मनातले जे प्रश्न आहेत ते आपोआपच निकाली निघतात. ते अनेक सद्भक्तांच्या प्रतिक्रियेवरून आपल्या लक्षात येतं, आपल्याला जाणवतं. तुम्ही वेळोवेळी सत्संग ऐकताय, वेळोवेळी प्रतिक्रिया देताय आणि ते करण्याचा प्रयत्न करताय. ती उजळणी आपली सतत झाली पाहिजे, त्यासाठी सतत हे सत्संग आपण ऐकतोय. कारण हे ऊर्ध्वगतीचं तत्वज्ञान आहे. एकदा ऐकलं, एकदा बघितलं म्हणजे आपल्याला लगेच कळालं किंवा समजलं किंवा त्यावरती आपण चालायला सुरुवात करू असं कधी होऊ शकत नाही. त्याच्यासाठी सातत्य ठेवावं लागतं. आपल्याला ह्या वयापर्यंत येण्यासाठी आपण जेवणाचं सातत्य ठेवलेलं आहे, स्वच्छतेचं सातत्य ठेवलेलं आहे, अभ्यासाचं सातत्य ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं आपण सातत्य ठेवलं आहे म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्या सातत्यामध्ये थोडा जरी खंड पडला, थोडा जरी आपल्या गुन्हेपणा जर निर्माण झाला तर त्यातलं जे नुकसान आहे ते आपल्याला वेळोवेळी प्रत्यास येत असतं. आणि म्हणून सातत्यपूर्ण हे जीवन, आध्यात्मिक जीवन आपण जगलं पाहिजे. जितकं आपल्याला करता येतंय तितकं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा सत्संग घेतला, एकदा सूत्रपाठ वाचलं, एकदा ऐकलं असं कधीच होऊ शकत नाही. त्याच्यासाठी पूजनीय आचार्यांना परमेश्वरांनी एकच तत्वज्ञान किती वेळा सांगितलं याचा जर आपण विचार केला, चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल. परमेश्वराला उत्तरापंथ जाण्याची प्रवृत्ती झाली. दिवस रात्र अहोरात्र परमेश्वर आचार्यांना ते तत्वज्ञान परत परत उजळणीपूर्वक सांगत होते. ते चिंतन त्यांना झोपू देत नव्हते. परमेश्वर त्यांना हे तत्वज्ञान ऐकण्यासाठी जबरदस्ती करत होते आणि जबरदस्तीने परमेश्वर ते देत होते. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की हे तत्वज्ञान परमेश्वराला आपल्यापर्यंत पोहोचत होतं. आचार्य तर विसरले, आचार्यांच्याच लक्षात राहिलं नाही, आचार्यांच्याच बुद्धीपर्यंत ते पोहोचलं नाही, तर ह्या सृष्टी असेपर्यंत जीवापर्यंत हे तत्वज्ञान पोहोचेल कसं? कारण आचार्यांना परमेश्वराला निमित्त करायचं होतं आणि आचार्य हे तत्वज्ञानाला निमित्त आहे. आणि म्हणून आचार्यांसारख्या पात्राला परमेश्वराने हे तत्वज्ञान वारंवार वेळोवेळी अहोरात्र सांगितलं. तरीही अनेक संशय, अनेक प्रश्न आचार्यांच्या मनामध्ये राहिले. आपल्या मात्र विचारात जर केला तर आपण हे हजारो वेळा जरी अभ्यास केला, वाचन केलं, ऐकलं, समजून घेतलं, तरीही आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून हे तत्वज्ञान जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांच्या जीवनापुढे परमेश्वर प्राप्ती ही एकच ध्येय होतं. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्ती ही एकच ध्येय नाही, अनेक ध्येय आपण आपल्या मनामध्ये घेतलेले. त्या कौटुंबिक जबाबदारीच्या अनुषंगाने असेल, सामाजिक जीवनाच्या अनुषंगाने असेल, त्या जबाबदाऱ्या आपण टाळू शकत नाही. आणि म्हणून पूर्णपणे एकाग्र होऊन परमेश्वराचे प्राप्तीचं जे ध्येय, ते एकनिष्ठ ध्येय आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू शकत नाही, इच्छा असूनही ठेवू शकत नाही. कारण बाकीच्या गोष्टी आपल्याला टाळता येणार नाही, येण्यासारखा नाही. आणि म्हणून आपल्याला त्याच्यासाठी सातत्यपूर्ण आपला प्रयत्न हे अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वराचे वचन आहे, हे तत्वज्ञान आहे अत्यंत उच्च प्रतीचं, उच्च अवस्थेचं हे तत्वज्ञान. आपल्याला सुद्धा त्या अवस्थेला जाऊनच समजून घ्यावं लागेल. कारण जर यदा कदाचित जसं आहे तसं ते तत्वज्ञान आपण समजून नाही घेतलं तर त्याविषयी अनेक समज, गैरसमज आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. आज आपण आजूबाजूला या अवस्थेतली अनेक जीव बघत असतो. योग्य व्यक्तीकडून, योग्य साधू संतांकडून, योग्य गुरुजनांकडून हे तत्वज्ञान काही व्यक्ती ऐकत नसल्यामुळं किंवा ऐकून घेतलं नसल्यामुळं आपल्या मनानेच त्या तत्वज्ञानावरती प्रतिक्रिया व्यक्त करून कुठंतरी भरकटत असतात.
विधी करत असताना अविधीला निर्माण करत असतात, अविधीने अविधी निर्माण करून धर्मापासून जाणारे अनेक जीव आपल्याला आजही दिसतात. ती अवस्था आपली होऊ नये म्हणून कोणताही विषय, कोणतंही तत्वज्ञान पहिले ऐकून घ्यावं, समजून घ्यावं, जाणून घ्यावं, त्याचं चिंतन मंथन केल्यानंतर प्रचितीला येतंय का नाही बघावं आणि मग त्यावरती प्रतिक्रिया द्यावी. आजकाल एक जाणून बोले एक नेणून बोले परमेश्वर सांगतात. त्यामुळं कोणतंही तत्वज्ञान योग्य व्यक्तीकडून समजून न घेता ही प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त झाली आहे. आणि त्यांच्या संपर्कात जर आपण आलो तर नक्कीच या धर्मामध्ये राहत असताना आपलं अहित होण्याला ते कारण होऊ शकतं. म्हणून अत्यंत सावधपणे आपल्याला धर्म आपला सांभाळावा लागणार आहे. जरी ऐकण्याचा प्रयत्न केला परंतु ते कितपत योग्य कितपत अयोग्य, चांगलं योग्य अयोग्य वाईट त्याच्या पाठीमागचे कारण हे सर्व बाजूनी जर आपण ते समजून घेतलं, जाणून घेतलं तरच आपण या धर्मामध्ये टिकू शकतो. अन्यथा विचाराच्या विचारधारा त्याच्या योग्यतेनुसार, अवस्थेनुसार किंवा प्रसवानुसार आजूबाजूला आपल्यामध्ये खूप लोक दिसतात, खूप जीव दिसतात. कोणताही विषय घ्या, विषय असे खूप आहे ज्याला लोकांनी कर्मकांडाचं नाव दिलं, अंधश्रद्धेचं नाव दिलंय, कोणी त्याच्यामध्ये भावक्रियेचं नाव दिलेलं आहे. या क्रियेच्या नावाखाली, या अंधश्रद्धेच्या नावाखाली, कर्मकांडाच्या नावाखाली अनेक विषय जरी धर्मामध्ये घुसले असले तरी पण ते कितपत अयोग्य याचा सारासार विचार आपण केला पाहिजे. कोणत्या अवस्थेत आपण आहोत त्या अवस्थेनुसार आपल्याला ते पटणं न पटणं ठरतं. तो विषय एखाद्या विषय साधू संतांकडून, एखाद्या योग्य लोकांकडून जर ऐकून घेतला, समजून घेतला तरच आपल्याला तो कळू शकतो. अन्यथा एखाद्या चुकीच्या व्यक्तीकडून जर तो आपण ऐकला, तेच आपल्या सतत डोक्यात राहिलं तर तो मात्र सतत आयुष्यभर आपल्या डोक्यामध्ये तोच विषय तसाच आपण घेऊन चालत राहतो आणि खूप मोठ्या धर्माला आपण वंचित होऊ शकतो. म्हणून सत्य खूप मोठं असतं, खूप लांब असतं, खूप दूरवर असतं. ते शोधण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आपला असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि ते सातत्यपूर्ण वासना ठेवून जर आपण प्रयत्न करत राहिलो तर परमेश्वर मात्र नक्कीच कोणत्या तरी वळणावर, कोणत्या तरी ठिकाणी, कोणाच्या तरी निमित्ताने आपलं हे तत्वज्ञान परमेश्वराला आपल्यापर्यंत पोहोचवायचंच असतं आणि ते बरोबर पोहोचवत असतं. आणि वचनाचं जेव्हा आपण चिंतन करत असतो त्यावेळेस नक्कीच तुम्ही ते वचन पुन्हा पुन्हा जर ऐकले, समजून घेतले, जाणून घेतले, त्याचा प्रकरणवश बघितला तरच त्यातला मतितार्थ आपल्याला कळू शकतो. कारण आपण एक नामधारक वासनिकच्या अनुषंगाने त्याला वेगळी चिंतन, वेगळं दृष्टी देण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपल्या मनामधला जो न्यूनगंड, गैरसमज, जी भीती आहे ती आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय. आचार हा आपला विषय आहे, धर्म हा आपला विषय आहे, तत्वसिद्धांत हा परमेश्वराने आपल्यासाठी सांगितलेला आहे आणि आपल्याला केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. ही भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये रुजत नाही तोपर्यंत ते करण्यासाठी आपण सुरुवातच करणार नाही. आणि म्हणून आपण हे अभ्यासात असताना, प्रयत्न करत असताना याचा सातत्यपूर्ण प्रयत्न हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. बाई प्राणियाचे दोष येत न सांगी जेती, एरवी येथुनी नेणी जे ऐसे काही असे तरी का म्हणी जेना करी तिना परी येथीच्या दर्शनाय न येती. परमेश्वर सांगतात मनुष्याचे जे दोष आहे, जीवामध्ये जे दोष आहे ते परमेश्वराला काय माहीत नाही. आपण एखाद्या जीवाविषयी एखाद्याकडे तक्रार करतो आणि यदा कदाचित ज्याच्याकडे तक्रार केली त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे हे जे दोष आहे अगोदरच माहीत असतात आणि मग ते आपल्याला सांगतो की अरे हे मला अगोदरच माहिती, तू कशासाठी सांगतोय. परमेश्वराकडे मात्र प्रत्येक जीवाचे प्रत्येक दोष पूर्णपणे ज्ञात आहेत, सर्वपणे माहीत आहेत. परमेश्वर ह्या सत्संगामध्ये आपण याविषयी चिंतन केलं. मायेच्या तम विभागातून निघाल्यापासून आतापर्यंत आणि पुढेही एखाद्या जीवावरती जेव्हा परमेश्वर नजर टाकतात तेव्हा पूर्णपणे बायोडाटा परमेश्वराच्या नजरेसमोर त्या जीवाचा असतो. त्यांनी काय काय दोष केलेले, काय काय अंगवलेले, काय काय कर्म केले, काय काय ओक्त केलं
तो कुठून कसा त्यांनी प्रवास करत आला हे परमेश्वराला सर्व ज्ञात असतं. पण परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू असल्यामुळं ती नजर टाकल्याबरोबर त्याचे दोष परमेश्वर विसरतात. ते विसरल्यामुळंच परमेश्वराच्या या भक्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. परमेश्वराचं काहीतरी निमित्ताने आपल्याला जोड परमेश्वर निर्माण करू देतात, क्रियेचा स्वीकार करतात. अन्यथा परमेश्वराकडे दयामाया कृपा करुणा जर नसती आणि परमेश्वर आपल्या जीवाचे जे दोष आहे हे विस्मृतीत किंवा विसरले नसते तर आपण कधीच उद्धरून जाऊ शकलो नसतो. कारण आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये कधीतरी कोणाविषयी काहीतरी भावना निर्माण झालेली असते. त्याला कितीतरी वर्ष होऊन जातात. ते वर्ष जात असताना कितीतरी अनुभव कितीतरी प्रसंग घडत असतात, घडून गेलेले असतात. तरीही ती व्यक्ती आपल्या समोर जेव्हा येते, ती व्यक्ती ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येते, त्याची आठवण येते, काहीतरी प्रसंगानुरूप त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या समोर येतो, सर्वात प्रथम त्याचे दोष आपल्या मनामध्ये लगेच निर्माण होतात. हा जीवाचा गुणधर्म आहे, जीव दोषदर्शिका. आणि त्यामुळे त्याच्याविषयी सतत आपल्या मनामध्ये न्यूनगंड राहत असतो. आता परमेश्वराच्या तत्वज्ञानात राहत असताना, परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आचार करत असताना या अवस्थेला आपण बदलू शकतो. परंतु त्याला सुद्धा मर्यादा आहे, कारण जीव हा जीवच असतो. परमेश्वर पूर्णपणे जसा विसरू शकतो तसा पूर्णपणे हा जीव कधीही कोणाविषयी विसरू शकत नाही. जीव जीवा परिहार कधी देऊ शकत, समजून कधीच घेऊ शकत. कोणता जीव कोणाच्यासाठी नाही. अनेक नाथ्यांमध्ये आपण जीवन जगत असताना, या नाथ्यांची गुंफण आपण निर्माण केलेली असताना, कर्तव्याच्या भावनेतून आपण जीवन जगत असताना हे अनुभव आपल्याला वेळोवेळी पावलोपावली मिळत असतात. आणि म्हणून जीव हा जीवासारखाच वागतो, तो कधी विसरू शकत नाही. मग परमेश्वर आपल्याला सांगतात की जीवाविषयी काही दोष मला माहीत नाही असं काही आहे का, आणि तुम्ही त्या जीवाविषयीचे दोष मला सांगताय कशासाठी? त्याच्यामुळं मनुष्याचे दोष परमेश्वराला सांगावे कधी लागत नाही, कारण परमेश्वर जीवाविषयी सर्व ज्ञात आहे. परमेश्वराला सर्व जाणीव या जीवाच्या दोषा संदर्भात असते. आणि म्हणून परमेश्वराने दोष सांगितले तर मनुष्य लज्जेने आपलीच मान आपले खाली घालून घेईल. कारण जेव्हा एखाद्या जीवाला त्याचा दोष आपण सांगतो त्यावेळेस त्यालाच त्याची लाज वाटत असते. परमेश्वर म्हणतात तुमचे जो दोष आहे मी जर सांगितलं तर तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःचं ओक्त करून घ्या, इतके दोषी आहात तुम्ही. पण परमेश्वर कधी जीवाचे दोष कोणत्याही जीवाविषयी सांगत नाही. पूर्ण लीळाचरित्र अभ्यासा, सर्व तत्वज्ञान अभ्यासा. परमेश्वराच्या सन्निधानात असलेले जे जीव आहे, मग ते आचार्य असतील, माईंभट असतील, औसा असतील, बाईसा असतील, मायेच्या तविभागातून निघाल्यापासून ह्या जीवाविषयी परमेश्वराला सर्व ज्ञात आहे, ज्ञात होतं. परंतु कोणत्याही जीवाविषयी परमेश्वराने पूर्वश्रमीचं जे नकारात्मक विचारधारेचं आहे, दोषात्मक आहे, ते कधीही प्रतिक्रिया किंवा कोणत्याही प्रसंगानुरूप सांगितलेलं आपल्याला दिसत नाही. हा गौरवोद्गार काढलेले दिसतात, मग ते शांताबाईच्या संदर्भात असतील, बाईसांसंदर्भात असतील, आचार्यां माईन भटांसंदर्भात असतील, गौरवोद्गार काढलेले दिसतात. का तर ते मायाच्या तमिळापासून निघाल्यापासून ते काय फक्त गुणात्मकच होते का? त्यांच्यामध्ये एकही दोष नसतील का? पण नाही, परमेश्वराने एकही दोष सांगितलं. हा जीवाचे दोष सांगितले. जीव असा आहे, जीव तसा आहे, जीव तसा करतो, जीव तसा करतो. म्हणजे सर्व व्यापक दृष्टिकोनातून परमेश्वराने त्या जीवाच्या जातीत्वाच्या अनुषंगाने परमेश्वराने ते तत्वज्ञान सांगितलेलं आहे. परंतु विशिष्ट जीवाच्या संदर्भात परमेश्वराने कधी तत्वज्ञान सांगितलं नाही. याचं पाठीमागचं कारण परमेश्वर दयामाया कृपा करुणेने भरलेले, ते विस्मृते, विसरलेले. नाही तर कोणत्या तरी प्रसंगानुरूप तर परमेश्वराने सांगितलं असतं की आचार्य तुम्हाला काय माहिती, तुम्ही मागं असं केलं, तुम्ही तसं केलं, हे केलं, ते केलं. फक्त बाईसांना देवानी 2 वेळा आठवण करून दिली, ती बी पूर्व जन्माची नाही, पूर्व श्रमीची.
ते बी बाईसांच्या स्वभावानुसार बाईसा थांबत नव्हत्या, म्हणून त्यांना थांबवण्यासाठी परमेश्वरांनी आठवण करून दिली. त्यांनी पळावं, त्यांनी दुःख करावं, त्याच्यावरती प्रायचित्त घ्यावं, प्रसव करावा आणि त्या स्वच्छ व्हाव्या, शुद्ध व्हाव्या, या भावनेने परमेश्वरांनी बाईसांना मात्र टोकलेलं दिसतंय. याचा जर आपण चिंतन केलं, याचा जर विचार केला, तर परमेश्वर कोणाही विषयी, कोणत्याही जीवाविषयी दोषात्मक, नकारात्मक विचारधारा परमेश्वराने कधीही सांगितलेली नाहीये. आपण मात्र आपला विचार करा, आपण चिंतन करा. कोणत्याही जीवाच्या संदर्भात आपण जर आपला चेहरा, त्याचा चेहरा आपल्या समोर आणला, तर आपल्याला प्रथम काय दिसतं? त्याचे गुण दिसतात, त्याचे दोष दिसतात, त्याची योग्य विचारधारा दिसते, अयोग्य विचारधारा दिसते. काय दिसतं? काय जे दिसतं ते असतं. आपल्याला काय दिसतंय, आपल्याला काय कळतंय, आपल्याला काय जाणवतंय, त्याच्यानुसार आपण आपली ओळख मात्र करून घेऊ शकतो. म्हणून परमेश्वर म्हणतात, दोष सांगू नका जीवाचे, कारण परमेश्वराला हे सर्वच माहीत आहे. मग सांगायचं काय? गुण सांगायचे, आणि ते गुण सांगण्यासाठी आपल्याला ते गुण दिसले पाहिजे. ते गुण दिसण्यासाठी आपण गुणी असलो पाहिजे. अन्यथा जीव दोषदर्शी काय, त्याला दोषच दिसणार, आणि दोष दिसले म्हणजे दोषच सांगणार. आणि परमेश्वर तर सांगताय दोष सांगू नका, म्हणजे यावरती आपल्याला संयम ठेवावा लागणार आहे, आपल्याला ते विसरावं लागणार आहे, आपल्या स्वभावामध्ये बदल करावा लागणार आहे. तो स्वभावात बदल करत असताना कधीतरी केव्हा तरी असा प्रसंग जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो, तेव्हा आपण लगेच आपल्या बुद्धीला कंट्रोल केलं पाहिजे. अरे, देवाने असं असं सांगितलंय, हे चुकीचं आहे, सांगू नका. ती सवय आपल्याला लावावं लागेल. ऊर्ध्वगतीची सवय ही लावावं लागते, गुणात्मक सवय आपल्याला लावावं लागते. म्हणून परमेश्वराने स्पष्ट आपल्याला सांगितलंय, ऐसा अंत न पाहिजे की. परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, कोण्याही गुणदोषाचा अंत पाहू नये, ज्ञान भक्ती वैराग्याविषयी अंत पाहू नये म्हणजे. कारण आपण कधी कधी काही प्रसंगानुरूप चर्चा करत असताना खूप वाहत जातो. आपल्याला कुठं थांबायचं हे माहीत नसतं, आपल्या मर्यादा आपल्याला कळत नसतात, आणि त्या मर्यादा न कळण्यामुळेच आपल्याला अनेक प्रसंगाला, आपल्या जीवनामध्ये अडीअडचणीला तोंड द्यावं लागतं. वचन खूप छोटं आहे, परंतु त्याचा मथितार्थ, त्याचा अर्थ खूप मोठा परमेश्वराने सांगितला आहे. स्वामींचा मुक्काम नेवासा, जिल्हा नगर येथे होता, आणि नाथोबा स्वामी आज्ञेने काही कामासाठी, मार्गाच्या व्यापारासाठी परगावी गेले होते. आणि काम आटपून येत असताना दुपारची वेळ आहे, त्यांना आराम करावासा वाटला, थकल्यासारखं वाटलं, आणि म्हणून ते एखाद्या मंदिरात आपल्याला आराम करायसाठी जागा भेटते का म्हणून शोध सुरू करतात. परंतु मंदिरात गेल्यानंतर काही त्या देवतेचे भक्त, कोणी भजन म्हणत असतं, कोणीतरी काहीतरी भक्ती करत असतं, कुठंही त्यांना शांतता किंवा रिकामं मंदिर काही सापडत नाही, आणि त्यामुळे ते वैतागतात, आणि वैतागून त्या देवतेला शिव्या देतात. आता शिव्या देतात, नकारात्मक गोष्टी बोलतात, जे बोलायला नाही पाहिजे ते आपल्या मनामध्ये म्हणतात, बोलतात. परंतु त्यांनी काय होतं का, नाथोबाला एका ठिकाणी एक झाड दिसतं, त्या झाडाखाली आता पडावं आपण, अशा पद्धतीने ते पडतात आराम करण्यासाठी, आणि त्यांना कडाडून असा ताप येतो, जोर येतो, डोळे लालबुंद होतात. आणि त्याच वेळेस त्या देवता ज्या आहे त्या परमेश्वराकडे गाराने घेऊन येतात, आणि त्या देवता परमेश्वराशी बोलत असताना परमेश्वर त्यांना होकार देतात, बोलण्यासाठी हुंकार देतात. तिथं दिसत तर कोणीच नाहीये, आणि परमेश्वर तो बोलताय हे बाईसांना लक्षात आल्यानंतर बाईसा मात्र देवाला विचारते, देवा तुम्ही कोणाशी बोलताय, इथं तर कोणीच दिसत नाही. आणि मग त्यावेळेस परमेश्वर बाईसांना सांगतात की बाई, देवता नाथोबाचे गाराने घेऊन माझ्याकडे आलेले आहे. म्हणजे
त्या नाथोबांनी त्या देवतेला शिव्या दिल्या आणि त्या देवतेच्या क्षोभामुळे त्यांच्यामध्ये ज्वर निर्माण झाला. ते आता येतील, सायंकाळची वेळ झालेली असते आणि त्याच वेळेस नाथोबा देवाजवळ येतात. अंगात ताप भरलेला असतो. परमेश्वर स्पष्ट सांगतात की देवता कधीही कोणालाही स्वतःहून असा शोक उत्पन्न करत नाही. मग ते विद्यावंत असतील, देवता असतील, आपण जर त्यांच्या वाटेला गेलो, त्यांच्या मर्यादेत गेलो, तर मात्र त्याचा त्रास जीवाला होऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वरांनी वेळ अवेळ सगळं पाळायला लावलेली आहे. काही मर्यादा, काही नियम आपल्याला आखून दिलेले आहे. आपण ते पाळले पाहिजे. परंतु काही अज्ञानामुळं, अन्यथा ज्ञानामुळं परमेश्वराचे आपण भक्त आहोत, श्रेष्ठ परमेश्वराचे भक्त आहोत, हे देवता आपल्याला काय करतील, काय करू शकतात, अशी भावना निर्माण होऊन काही जीवाकडून काही चुका होत असतात आणि वेळोवेळी ती प्रचितीला आपल्याला आजूबाजूला अनुभवास पण येत असतात. तर हा देवतेचा क्षोभ असतो आणि त्यामुळं अडचण निर्माण होत असते. नाथोबांचे असे 2-3 प्रसंग आहे. दायंबाचे डखले यांचे सुद्धा प्रसंग आहे. स्वामी असेच वस्त्र धुण्यासाठी स्वामींची वस्त्र नदीवर डखले एकदा गेले. त्यांनी कपडे धुवून वाळत टाकले आणि आरामात बसले. तिथून जवळच असलेल्या चरणवीर नावाच्या एका तीर्थस्थानाजवळ असलेल्या झऱ्याकडे दायंबाचे लक्ष जातात. झरा असतो पाण्याचा, तीर्थ असतं देवतेचं, आणि त्याने ऐकलेलं असतं का ह्या झऱ्याचं पाणी कधीच आटत नाही म्हणे. त्याच्या मनामध्ये सहज येतं कधीच आटत नाही, बघू म्हणे आटतंय का नाही, आणि त्या झऱ्यातलं पाणीच काढायला सुरुवात करतो. घेणं नाही, देणं नाही, काही संबंध नाही. ते पाणी उपसून उपसून 2-4 तास होतात, परंतु त्या पाण्यातलं थेंबही कमी होत नाही. ते डखले नाथोबा थकून जातात आणि त्यावेळेस सुद्धा ते देवता परमेश्वराकडं गाऱ्हाणं घेऊन येतात. बाईसांना देव त्याच पद्धतीनं सांगतात की डखलेंनी असा असा उद्योग केलेला आहे आणि त्याच्यामुळे या देवता गाऱ्हाणं घेऊन येतात. त्यांना सुद्धा जोर आलेला असतो, आजारी पडलेले असतात, आणि ज्यावेळेस आल्यानंतर मग परमेश्वर सांगतात की असं कृत्य तुम्ही करू नये म्हणे. तीर्थ देवता, विद्यावंत, साधनवंत असे जे पुरुष आहे यांचा अंत आपण बघू नये. आपल्याकडून कळत न कळत अन्य साधू असतात, काही देवतेचे भक्त असतात, त्या संदर्भात बोलल्या जातं, चुकीचं बोलल्या जातं, त्याच्या श्रद्धेला हात घातला जातो. पण ते आपल्याकडून मर्यादितपणे समजावण्याच्या दृष्टिकोनातून असेल, तत्वज्ञानावरती विषय चालला असेल तर, अन्यथा कमी लेखून त्यांना दुःख निर्माण होईल, त्यांचं अंतकरण पोळेल, असं आपल्याकडून कधी झालं नाही पाहिजे. म्हणून परमेश्वराने सांगितलंय ऐसा अंत न पाहिजे. त्यांच्या अंतापर्यंत आपण ते गेलो नाही पाहिजे. कारण जरी त्या जीवाला काही कळालं नाही, पण तो जीव त्या देवतेचा भक्त असल्यामुळं तो देवता क्षोभ आपल्याला होऊ शकतो. परंतु आता मनामध्ये अशा गोष्टी आणू नका की आपण कधीतरी आजारी पडलो, मग आपल्याला कधीतरी काहीतरी तापच आला, आपलं अंगच दुखायला लागलं, मग आपल्याला काही देवतेचा क्षोभ तर झाला नाही, असं काही नसतं. पूर्वश्रमीच्या काही गोष्टी असतात, आपला अप्रयत्न असतो, आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो आणि त्यातून आपण आजारी होऊ शकतो. परंतु हे करत असताना न कळत आपल्याकडून जर अशा गोष्टी झाल्या तर त्या होऊ पण शकतात. त्या प्रसंगानुरूप आपण हे शिकलो पाहिजे, समजलं पाहिजे. पण आपण संयम ठेवला पाहिजे. आपण परमेश्वराचे भक्त आहोत, परमेश्वराचे अध्यात्माच्या रस्त्यावरती चालणारे आपण एक साधक आहोत. आपण कोणता नियम पाळला पाहिजे, कोणाविषयी कशी दृष्टी, कोणाविषयी कशी विचारधारा आपण आपली ठेवली पाहिजे, आणि त्यावरती कसा आपण संयम ठेवून आपण राहिलो पाहिजे, वागलो पाहिजे, बोललो पाहिजे, विचार केला पाहिजे, याचा विचार आपण सतत केला पाहिजे. म्हणून कोणालाही असा क्षोभ निर्माण होईल, कोणाला त्रास होईल, कोणाच्या मनामध्ये दुखेल, असं कधीही आपण कोणाविषयी म्हणतो. विद्यावंत असतील, इतर देवतेचे भक्त असतील, इतर देवतेविषयी असतील, काही कर्मकांड असतात, काही अंधश्रद्धा असतात, परंपरा असतात, त्याविषयी प्रतिक्रिया देत असताना आपण अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिली पाहिजे. कारण ते अज्ञानी जरी असले, पण त्यांची श्रद्धा तिथं ती अटकलेली, त्यांची श्रद्धा तिथं अटॅच झालेली आहे. त्याच्यामुळं ती अंधश्रद्धा जरी असले, आपल्याला ती अंधश्रद्धा वाटते, ते कर्मकांड वाटत आहे, परंतु त्याला ते वाटत नाही. हा काही प्रसंग असेल
चर्चा झाली असेल, संवाद असेल, तर तेवढ्या संयमतेने आपल्याला त्या अंधश्रद्धेतून, त्या कर्मकांडातून त्याला काढण्यासाठी प्रयत्न, आपण प्रबोधनाचं काम केलं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी संयम, त्याच्यासाठी कुशलता आपली असली पाहिजे, तशी व्यावहारिक बुद्धी आपली असली पाहिजे आणि त्या व्यक्तीची ऐकण्याची मानसिकता, अर्थता असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. त्याच्यावरती आपले विचार लादण्याचा प्रयत्न आपण कधी करू नये. आणि म्हणून समाजामध्ये राहत असताना ह्या गोष्टीचा आपल्याला खूप विचारपूर्वक वागणं, विचारपूर्वक बोलणं, विचारपूर्वक राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुरुषाच्या ठाया जाईजे तरी तेथीचे काही एक गोमटे घेऊन निघिजे. आपण ज्यांच्या ठिकाणी जातो ते तिचे दोष घेऊन निघू नये, म्हणजे गुण घेऊन आलो पाहिजे. बघा, हे सांगितलेलं सूत्र आहे परमेश्वरांनी, अत्यंत छोटं आहे, परंतु त्यातला जो आचार आहे आपल्यासाठी हा खूप मोठा सांगितलेला आहे. आणि आपल्याला बोलता बोलता असं वाटेल त्यात काय विशेष आहे, जायचं. कोणती व्यक्ती आपल्याला जेव्हा भेटल त्याच्याबरोबर आपण चर्चा करू, बोलू, त्याच्याबरोबर आपण बसू, गप्पा मारू, त्यावेळेस त्याचे गुण जे आहे ते आपल्याला घ्यायचे. किती सोपं आहे. परंतु आपण आतापर्यंत किती लोकांचे, किती जीवाचे गुण घेतले आणि त्यांच्यापासून आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या आचरणामध्ये गुण आले, याचं चिंतन करायची लिस्ट करा. मग आपल्या लक्षात येईल ते सोपं आहे की अवघड आहे. कारण ते एवढं सोपं नाही आहे. जीवन जगत असताना दिवसभरामध्ये कितीतरी लोक आपल्या संपर्कात येत असतात. तो व्यावसायिक असेल, नोकरदार असेल, शेतकरी असेल, कोणत्या तरी प्रसंगानुरूप नाथे गोथे, ओळखी पाळखी, समाजामधले अनेक घटक आपल्या संपर्कात येत असतात. आज मोबाईलचा जमाना असल्यामुळं दररोज आपण दिवसभरात मोबाईलच्या माध्यमातून कितीतरी लोकांच्या संपर्कात आहोत. आज जर आपण तुम्ही सहज विचार करा, एक होमवर्क म्हणून एक पान घ्या, एक पेन घ्या आणि शांततेने बसल्यानंतर आपल्या नजरेसमोर एखादी व्यक्ती आणा. तो आपला भाऊ असेल, आपला मित्र असेल, आपला मुलगा असेल, आपली पत्नी असेल, आपली मुलगी असेल, आपले नातेवाईक असेल, कोणीही XYZ, आणि त्या व्यक्तीविषयी आपल्याला गुण लिहायला पहिले घ्यायचे. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण आहे, चांगले चांगले गुण आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, किती गुण लिहू शकतो आपण? 2, 4, 5, किती? ही लिस्ट खूप मोठी झालेली नसते. ते गुण शोधण्यासाठी, आठवण्यासाठी आपल्याला मात्र आपल्या बुद्धीचा खूप ताण द्यावा लागेल. खूप म्हणजे खूप आठवावं लागेल. अरे काय गुण आहे, हा गुण आहे का, तो गुण आहे. तो गुण जर दिसला तर आपल्याला लगेच दोष, त्याच्या विरोधातला दोष आपल्याला कळेल, समजेल, आपण ते लगेच खोडून टाकू नये, हा गुण नाही त्याच्याकडे. आता गुण लिहिल्यानंतर तो कागद बाजूला ठेवा, दुसरा कागद घ्या आणि दोष लिहायला सुरुवात करा. आता मात्र आपल्याला फटाफट दोष समजतील, दोष कळतील, दोष दिसतील आणि आपला हात मात्र इतका पटपट चालेल. 10, 15, 20, 25 दोष आपले फटाफट लिहून झालेले राहतील. हा प्रयोग आपण आपल्यावरती करा. आपल्या लक्षात येईल का परमेश्वराने सांगितलेले वचन हे किती सोपं आहे आणि किती अवघड आहे. आता तो दुसरा दोषाचा कागद बाजूला ठेवा, परत तिसरा कागद घ्या. आपले स्वतःविषयीचे दोष आपल्याला कागदावर लिहायचे सुरुवात करा. एकही दोष आपल्याला आढळणार नाही, दिसणार नाही, कळणार नाही आणि त्यामुळे आपल्याला एकही आपला दोष लिहिता येणार नाही. हा अनुभव आहे. मी सत्संगामध्ये असे प्रयोग केलेले आहेत. त्यातून काही गोष्टी परमेश्वरांनी सांगितलेले तत्वज्ञान, या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्ययास आणि प्रतीतीला येत असते. ते अनुभव आपण आपल्या गाठीशी ठेवायचे असतात. मी सांगतोय ते करा. आता तो तिसरा कागद बाजूला ठेवा, चौथा कागद घ्या आणि आपल्याविषयी गुणात्मक बाजू लिहायला सुरुवात करा. ते स्पीड इतकं मोठं असेल आपलं, कारण आपल्या प्रेमामध्ये आपण पडलेलं असल्यामुळं आपल्यामध्ये आपल्याला वाईट काही दिसतच नाही आणि मग आपण गुणात्मक आपल्या गोष्टी लिहायला सुरुवात करतो. मी किती चांगला आहे. 5, 25, 50 गुणात्मक गोष्टी आपल्याला आठवतात आणि आपण लिहून काढू शकतो.
दोष आपल्याला आपला एकही दिसला नाही, दुसऱ्याचे मात्र कितीतरी दिसले. दुसऱ्याचा गुण आपल्याला एकही दिसला नाही, पण आपले गुण कितीतरी दिसले. म्हणून पूर्वश्रामीमध्ये, कर्मराटीमध्ये अन्य साधू संतांनी सांगितलेलं आहे की शेजारी कोण असला पाहिजे, आपला नकारात्मक विचार दाखवणारा, चुका दाखवणारा, परंतु ती चूक एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर दाखवली तर तेवढीच खिलाडू पद्धतीने आपण ती स्वीकारली पाहिजे. नाही तर एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला आपली चूक दाखवली तर आपण भांडणाला उठतो. त्याचा होकारात्मक विचार करत नाही, अरे असं असू शकतं, आपण चिंतन करावं, त्यातून बाहेर पडावं, असा कधी विचार करत नाही. उलट आपण त्याला दोषी ठरवून तो किती दोषी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि वाद निर्माण होण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने सांगितलेलं हे वचन आणि या वचनाच्या अनुषंगाने मी सांगितलेलं तुम्हाला होमवर्क करून बघा. आता याच्यामध्ये हा पेपर काही कोणी सोडवायला येणार नाही, तुम्हालाच पेपर लिहायचा आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. त्याच्यामुळे अत्यंत इमानदारीने जर ते लिहिलं तरच ते तुमच्या लक्षात येईल, अन्यथा ते लक्षात येणार नाही. जे आहे ते मनापासून लिहा, जे आहे ते मनापासून मांडा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपल्या मनामध्ये जे दोषात्मक गोष्टी त्या कागदावर जर उतरवल्या तर त्या निघून जाऊ शकतात. गुणात्मक ज्या गोष्टी दुसऱ्याच्या घ्यायच्या असेल तर त्या येऊ शकतात. असं सातत्य ठेवा. आज उद्या चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, कारण आपल्या संपर्कात अनेक लोक आहेत, एकच व्यक्ती नाही आहे. अनेक लोकांच्या संपर्कात असताना अनेक लोकांच्या संदर्भात आपण हे प्रयोग करा आणि त्या प्रयोगातून मग आपण आपल्याला शुद्धीकरणाचा जो पाठ आहे तो पडवा. त्या शुद्धातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. पण परमेश्वर सांगतात एखाद्या ठिकाणी जर गेले तर तो गुण घेतला पाहिजे. आता त्याचा गुण घ्यायचा तर आपण गुणात्मक असलो पाहिजे, ती विचारधारा आपली असली पाहिजे. होकारात्मक विचारधारेचे जर आपण असले तर आपल्याला त्याचा गुण दिसणार आहे. नकारात्मक विचारधारेचे असलं तर आपल्याला त्यांनी किती गुण सांगितले तरी आपल्याला कधीच गुण त्याचे दिसत नाही, नकारात्मक बाजू दिसतात. आणि नकारात्मक विचाराच्या माणसाला आपण किती आपले गुण सांगितले तर त्याला ते कधीच पटत नसते, कारण तो त्याच्या पद्धतीने ते ऐकत असतो, त्याच्याच पद्धतीने ते घेत असतो, त्याला सूट होईल, त्याचा फायद्याचं जे असेल तेच तो ऐकत असतो, त्याला तेच ऐकायला येत असतं. ते इतकं सोपं नाहीये, सूत्र इतकं छोटं आहे, परंतु त्या वचनाचा जर मतितार्थ आणि त्याची प्रचिती, त्याचं प्रॅक्टिकल जर आपण जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायचा म्हटलं तर त्याला कितीतरी सातत्य ठेवावं लागेल. एक दिवस असा येईल का त्या सातत्यातून तुम्हाला मात्र त्या अवस्थेत जर तुम्ही पोहोचले तर तुम्हाला दुसऱ्याचा कोणता दोष दिसणार नाही आणि स्वतःचा मात्र एकही गुण दिसणार नाही, कारण त्या अवस्थेत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे, प्रयास केलेला आहे. सतत आपण आपल्याला दोषी ठरवत राहू, जीव असा आहे, जीव तसा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, तर परमेश्वराची प्रार्थना आपण करू शकतो, तर परमेश्वराची भक्ती आपण करू शकतो. आपलं उलट आहे, आपल्याला आपले गुण दिसतात, दुसऱ्याचे दोष दिसतात. परमेश्वर सांगतात दुसऱ्याचे गुण दिसले पाहिजे आणि आपले दोष दिसले पाहिजे. परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान खरं की आपल्याला वाटतंय ते खरं, याचं चिंतन करा. आपल्याला काय दिसलं पाहिजे, दुसऱ्याचं काय दिसलं पाहिजे, परमेश्वराने स्पष्ट सांगून ठेवलंय. ते जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला ते कळेल. बाई महात्म्य निरोध न कीजे की, महात्म्य असतात, साधू संत असतात, निरोध म्हणजे जबरदस्ती त्यांना त्रास होईल असं वागू नये. आपल्या घरी साधू संत येतात, साधू संत आल्यानंतर आपण अज्ञान असतं म्हणा, प्रेम असतं, एक आपुलकी असते गुरुजनांविषयी. मग त्यांना आपण विचारतो बाबाजी काय भाजी करू, म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना आपण त्या जड पदार्थाची लालसा निर्माण करत असतो. त्यांना काय पोट भरायचं हे तत्वज्ञान जे आपण आज वापरतोय, वाचन करतोय, चिंतन करतोय, त्याचा सर्व अभ्यास त्यांचा झालेला असतो. त्यांच्या मनामध्ये तशी कोणती भावना नसते. मग आपण ते विचारतो बाबा कोणती भाजी करू, आणि मग तुमच्या आवडीची भाजी घ्या, मग जास्त थोडीशी जबरदस्ती करणार नाही, घ्यायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे. मग त्यांना शुगर असते, त्यांना काही त्रास असतो, याचा विचार न करता आपली क्रिया घडली पाहिजे. साधू संत संतुष्ट झाले पाहिजे, गुरुजन प्रसन्न संतुष्ट झाले तर देव आपल्याला प्रसन्न होतील, संतुष्ट होतील, अशी एक भावना, एक धारणा आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं आपण काय करतो हे आपल्याला कळतच नाही, आपल्याला समजतच नाही. आणि म्हणून
महात्म्यांना म्हणजे साधू संतांना त्रास होईल असं आपल्या घरी आल्यानंतर वागू नये, बोलू नये, राहू नये. त्यांना आल्यानंतर विचारलं पाहिजे का बाबाजी पुढचं तुमचं प्रयोजन काय. आपण त्यांना जबरदस्ती मुक्कामी आपल्या घरी ठेवू नये. त्यांची मानसिकता असेल तर ठेवावी. अन्यवार्ता करू नये. आल्यानंतर 2 दंडोत घालावेत. एखादी लीळा विचारावी, वचन विचारावं. नाहीच त्यांना सांगता आलं तर आदरयुक्त त्या मनात त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कोणतीही भावना निर्माण करू नये की यांना हे साधू असून यांना ज्ञान नाही किंवा कळत नाही किंवा समजलं नाही अशी मनात भावना आणू नये. अंत नाही पाहिजे, त्यांचा अंत पाहायचा नाही. परंतु असे साधू संत नाही, खूप कमी आहे. त्यांना आवड असते, शास्त्रचर्चेची आवड असते, परंतु कुणी भेटत नाही. माझ्या संपर्कात असेच साधू संत आहे. आल्यानंतर ते स्वतःहून विचारतात, भाऊ बोला आता, करा सुरुवात करा. शास्त्रचर्चा सुरुवात झाल्याशिवाय त्यांचं मन भरत नाही आणि त्यांना अस्वस्थ वाटत राहतं. आपण कसे आहोत याच्यानुसार आपल्या संपर्कात सुद्धा साधू संत वासनिक येत असतात. आपल्याला अन्य वार्ता जर आवडत असेल तर आपल्या संपर्कात तसेच लोक येणार. याच्या त्याच्या उखाळ्या पाखाळ्या, याला नावं ठेवणं, त्याचा द्वेष करणं, याला त्रास देणं, मी काय किती धर्मसेवा करतो, मी किती मोठी क्रिया करतो आणि मी किती मोठा हे सांगण्याची प्रवृत्ती जर तुमची असेल तर तसेच संपर्कात लोक तुमचे येणार. तुम्ही कसे आहात त्याच्यानुसार तुम्हाला संपर्कात लोक, तुम्ही काय बोलता त्याच्यानुसार ऐकणारे, तुम्ही काय ऐकता त्याच्यानुसार तुम्हाला सांगणारे. आपण कोण आहोत, तो जसा आहे ना तसाच बोलत असतो. सूत्रातून परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलेली, कोणतीच गोष्ट लपत नाही. आणि म्हणून साधू संतांना त्रास होईल, खाण्याविषयी, पदार्थाविषयी, राहण्याविषयी कोणत्याही प्रकारचा आग्रह त्यांना करू नये. आणि हे आग्रहाचे जे अनुभव आहे आपल्याला मार्गांमध्ये येत असतात. आपण कधीतरी मार्गात गेलो नंतर ते इतकी जबरदस्ती करणार नाही, चहा घ्या, नाश्ता घ्या, हे घ्या, ते घ्या. त्यांचं प्रेम आहे, आपुलकी आहे, आपले पण आहे, ते बरोबर आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे की विचारावं. चहाची वेळ चहा घेणार, लिंबू पाणी घेणार, नाश्ता करणार, जेवण झालंय करणार की नाही. त्यांनी जर सांगितलं नाही आम्ही जेवण करून आलोय, त्या पद्धतीनं कोणतीही जबरदस्ती करू नये. कारण यातून बऱ्याच मार्गांमध्ये माझा जेव्हा जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस असे खटके उडताना दिसतात. अहो आम्ही जेवण करून आलोय, आम्ही तुम्हाला सांगू राहिले तरी तुम्ही म्हणता नाही 2 घास खायलाच पाहिजे. हे कशासाठी? ठीक आहे, आम्ही जर जेवण करून आलो नसतो, आम्ही काय लाजणारे नाही. तुम्ही प्रेमाने आम्हाला विचारताय, आम्ही हक्काने तुमच्याकडे आलेलो आहे म्हटल्यानंतर कशासाठी या गोष्टी? ते प्रेम आहे, ते एक मर्यादेत असलं पाहिजे. एक प्रॅक्टिकल जीवन जगताना या गोष्टीचं तारतम्य आपण ठेवलं पाहिजे. आपण पाहुणा आल्यानंतर विचारतो की काय घेणार, त्यांनी सांगितलं मला हे चालतं हे चालत नाही, त्या पद्धतीनं आपण त्याची जी बी सेवा करायची ती करता येते. तसं साधू संतांच्या संदर्भात आपण तो नियम पाळला पाहिजे. आपल्या घरामध्ये आल्यानंतर साधू संतां जर आजूबाजूला मुक्कामाला राहण्याची व्यवस्था असेल, मग आश्रम असतील, मंदिर असतील, तिथं त्यांना आदरपूर्वक सांगितलं पाहिजे का तुम्ही तिथं आराम करा, मुक्काम करा. सकाळी मग उदकाला किंवा पिढाहरणाला वेळीला या, सत्संगाला या किंवा आम्ही तुमच्याकडे येऊ. परंतु त्यांच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये दोष निर्माण होईल असं वर्तन आपल्याकडून न होण्यासाठी ह्या मर्यादा आपल्याला पाळावं लागतील. बघा, एखादी व्यक्ती आहे, जोपर्यंत खूप जवळीक येत नाही तोपर्यंत आपल्या मर्यादा, आपली त्याची मानपान सर्व राहतं. पण खूप जवळीक आली का आपली ती जी मानपान मर्यादा जी आहे ती तुटून जाते आणि मग कळत नकळत आपल्याकडून अनेक गोष्टी घडत असतात. त्या न घडण्यासाठी ती मर्यादा आपल्याला पाळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून महात्म्यानं निरोध न कीजे, म्हणजे त्रास होईल असं वागू नये आपल्याकडून, तसं झालं नाही पाहिजे. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांवर परमेश्वराने तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. स्वामी हिरवळीहून निघाले होते भाटपुरीला, जालना येथे, आणि आईरमल मार्गे म्हणजे अंबड जिल्हा औरंगाबाद तिथं येऊन एक दिवस थांबले परमेश्वर. त्यावेळेस लखुदेवबा, नाथोबा, बाईसा एवढेच स्वामींबरोबर होते.
कमी भक्त होते स्वामींबरोबर. लखुदेव यांनी विचार केला गावी घरी जावे, घरच्या मंडळींना धान्य काही असेल तरतूद करावी आणि मग पुन्हा परत यावं. आता स्वामींजवळ अगोदरच भक्त कमी, बाईसा आणि लखुदेवबा आणि नाथोबा तिघच. आता प्रवास चालू आहे, बरोबर मात्रा असते, कपडे लत्ते जे बी असेल ते बाईसा देवासाठी सर्वच बरोबर घेऊन असतात. आणि त्यावेळेस काही अशा आपल्यासारख्या गाड्या नाहीये. बघा देवानी पूर्ण लीला चरित्रामध्ये आपल्याला दिसतं सारा पूर्ण महाराष्ट्र परिभ्रमण केलं परमेश्वरांनी. कोणत्याही ठिकाणी घोड्यावर प्रवास केला, बैलगाडीत प्रवास केला, गाडीवर प्रवास केला, पालखीत प्रवास केला, असं कुठेही आढळलं नाही. काही भक्तांकरवी परमेश्वराची मिरवणूक काढली असेल तेवढ्यापुरती घोड्यावर बसून, पालखीमधून मिरवणूक काढली असेल तेवढ्यापुरती. म्हणजे पूर्ण भ्रमण पायी पायी परमेश्वरांनी केलं. आणि एवढे जे बी आहे मात्रा वगैरे घेऊन मग ते भक्त लोक बरोबर असायचे. आता कमी लोक मात्रा बरोबर आणि त्याच्यात लखुदेवांना मनात येतं का आपण घरी जावं. आता बाईसा म्हणते देव अरे तू जाऊ नको, प्रवास चालू आहे आणि या मात्रा घ्यायला कोणी बरोबर नाहीये. परंतु ते काय ऐकत नाही. ती पोतडी बाईसांकडे देतात तर सांगतात मला घरी जायचंय, मी जातो. बाई सांगते अरे नाथोबा बाबांसोबत कोणीच नाही, तू असा कसं काय चालला. बाईसांना आश्चर्यपूर्वक वाटतं आणि त्यांना ते समजावण्याचा प्रयत्न करतात. हीच कुजबूज स्वामींनी ऐकली आणि स्वामी बाईसांना स्पष्ट सांगतात की नाथोबाला न जाण्यासाठी तुम्ही काही थांबू नका म्हटले, कारण तो ऐकणार नाही. एकदा एखाद्या जीवाच्या मनात एखादी गोष्ट आली तर तो थांबत नाही, तो जातोच. त्याला निरोध होईल, त्याला त्रास होईल, असं आपण करून काय उपयोग नाही. जरी तो थांबला तुमच्या जबरदस्तीनं तर त्या मनापासून तो थांबलेला नसेल, त्याच्यावर त्याला त्रास होत राहील आणि तो त्रास अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या जीवाला प्राप्त होत असतो. म्हणून परमेश्वर म्हणतात असा निरोध केला नाही पाहिजे, महात्म्याला दुःख होईल असं आपण वागलं नाही पाहिजे. एखाद्या व्यक्तीला बघा जबरदस्ती काही गोष्टी आपण करायला लावतो, त्याच्यात इच्छा नसते, मनात नसतं, परंतु आपल्या स्वार्थापोटी, आपल्या हितासाठी किंवा लालसेपोटी आपण त्याला ते करायला लावतो. पण ते मनातून नसल्यामुळं तो करतोय, तर ते जेवढं पाहिजे तेवढं कधीच होत नाही आणि त्याचा त्रास मात्र अप्रत्यक्षरित्या आपल्याला नक्कीच होत असतो. मग सामाजिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये याचा अनुभव आपल्याला बऱ्याच वेळा होत असतो. आपल्या मुलांवरती आपण जबरदस्ती करतो की हे झालंच पाहिजे, उठलंच पाहिजे, केलंच पाहिजे. त्याची बी अवस्था, त्याची परिस्थिती पाहून आपण त्याच्या कलेने जर घेतलं तर ठीक, अन्यथा आपण जबरदस्ती केली तर तो मनापासून करत नसल्यामुळे त्यातून रिझल्ट कधी भेटत नाही. तर त्याच्या कलेने घेतलं पाहिजे. जेव्हा तो करील तेव्हा केलं पाहिजे, जेव्हा नाही म्हणतोय तेव्हा त्याला सोडून समजून सांगितलं पाहिजे. तसंच मग तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, साधू संतांच्या अनुषंगाने, वासनिक नामधारकाच्या अनुषंगाने एखाद्या सत्संग, एखाद्या वेळेस आपला सत्संग दररोज राहत असतो, सत्संगात काहीतरी कंटाळा येतो, चला आज सत्संगने आज आपण भजन म्हणू, काही प्रश्न विचारू, त्याच्यावरती चर्चा करू, चिंतन करू. काही धर्माच्या अनुषंगाने काही प्रसंग घडलेला असेल त्यावरती चिंतन करू. तर प्रत्येक वेळेस ते दामटणं काही उपयोगाचं नसतं आणि म्हणून निरोध होईल, त्रास होईल असं परमेश्वर म्हणतात. आपण वागू नये, बोलू नये, राहू नये. बाई हा प्राणियाचे चैतन्य पळवून आला असेल, आता येथून याची मूक न पाहिजे. अत्यंत सुंदर असं वचन परमेश्वरांनी प्रसंगानुरूप सांगितलेलं आहे. आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर कधी आपलं मुख पाहणार नाही. परमेश्वर कधी आपल्याविषयी दुःखी होतील, खंती निर्माण करतील, ज्यावेळेस आपण कोणाचं तरी अंतःकरण दुखवतो, मन दुखवतो. पद्मनाभी देव आहे, परमेश्वराच्या सेवेसाठी, व्यापारासाठी बाईसा त्यांना गंगेवर जाण्यासाठी पाठवतात. येळपुरी येथे असताना स्वामी पद्मनाभी नावाचं जे भक्त आहे, बीड येथे राहणारा, ते स्वामींचा शिष्य असल्यामुळं त्याला अगोदरच विधी निषेधाचं एवढं ज्ञान नव्हतं. चळवळ्या वृत्तीचा, थोडासा खोडकर प्रवृत्तीचा. तर असंच एका ठिकाणी गेल्यानंतर अन्य साधूचा एक शिष्य त्याला भेटतो.
पैठण येथे अन्य मार्गीचे महात्मे जे असतात, साधू असतात, त्याचे शिष्य त्यांना भेटतात आणि त्यांना सहज चर्चा होते, गप्पा होतात, ओळखी होतात आणि विचारतात ते पद्मनाभी देव, तर तुमच्या गुरुचं नाव काय? म्हणजे परमानुभव. आता ते परमानुभव हे शब्द केल्यानंतर त्यांनी ती खोटी केली त्याच्यावरती, का तुम्हाला तुमच्या गुरुला परमाणू इतकंही ज्ञान नाही का? आणि त्याचं खरंच अंतःकरण पोळलं, दुःख झालं. देवाने ते जाणलं आणि ज्यावेळेस पद्मनाभी देव येत होते तेव्हा बाईसांना देव म्हणतात की मठाचा दरवाजा बंद करा. यांनी एका जीवाचं अंतःकरण पोळून आलाय म्हणे. ज्यावेळेस पद्मनाभी देव येतात त्याला कळतच नाही की आपण काय केलंय, काय काय आपल्याकडून गुन्हा झालाय. बाईसांना दया येते. बाईसा देवाला विनंती करतात की देवा काय झालं नेमकं, सांगा तरी त्यांना, काय जे बी असेल ते, काही शिक्षा करा, परंतु उदासीनता नाराजी सोडा. बाईसा प्रेमी भक्त असल्यामुळं अनेक भक्तांच्या संदर्भात परमेश्वराकडे ते आपली दयाभाव दाखवत असतात आणि परमेश्वर सुद्धा बाईसांचं ऐकत असतात. मग देव सर्व सांगतात वृत्तांत बाईसांना आणि मग सांगतात की आता यांनी जायचं त्या परमानुभव देवाकड, त्या अन्य साधूकड, माती चिखल लावून जायचं, त्यांच्याकडे माफी मागायची. त्यांनी माफ केलं असा निरोप त्यांच्या भक्ताकरवी आणायचा, तर मी माफ करा. मग त्यांना यांची चुकी कळते, हे जातात त्यांच्याकडे माफी मागतात. त्यांच्या मनामध्ये देवाविषयी कितीतरी भावना निर्माण झाली असेल की बघा चांगदेव राऊळ त्यांच्या भक्ताला माझ्याकडे माफी मागायला लावतात आणि मला निरोप द्यायला लावतात. मग ते निरोप देतात देवाला की मी माफ केलं, तुम्ही माफ करा, याला घ्या. म्हणजे अंतःकरण कोणाचं तरी पोळलंय, तो अन्य साधू आहे, काय संबंध नाहीये, पण अंतःकरण दुसऱ्याचं पोळवलं. परमेश्वराने मठाचे कवाड बंद करून टाकले पद्मनाभी देवासाठी, खंती पकडली. म्हणून परमेश्वराच्या भक्त करत असताना, दैवराठीत जीवन जगत असताना आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे, अंतःकरण दुखलं नाही पाहिजे. याची सर्वात जास्त जर काळजी आपण घेतली तर नक्कीच परमेश्वराची प्रसन्नता आपण जोडू शकतो. आणि म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगितलं, प्राण्याचे चैतन्य पळवून आला असे, आता येथून याची मूक न पाहिजे. हा जर कोणाचं तरी मन दुखून आलेला आहे तर मी याचं आता मूक सुद्धा पाहणार नाही. आणि यासाठी परमेश्वरांनी आपल्याला अनेक सूत्राच्या माध्यमातून हे अंतःकरणाची जी हिंसा आहे, हे दुःख आहे, यातून कोणाचं अंतःकरण जर दुखवलं तर चलद्रूपाचं नरक लागतं. परंतु जीवाचा स्वभाव असल्यामुळं आपल्याकडून वेळोवेळी या गोष्टी घडत असतात, ही क्रिया घडत असते. आणि यावरती परमेश्वराकडे आपण दररोज प्रसव मोडला पाहिजे, प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आजच्या सत्संगामध्ये आपण चिंतन करत असताना अनेक वचनांना आपण स्पर्श केला. काही प्रयोग तुम्हाला नक्की करायला लावले ते करा आणि प्रयोगाच्या ज्या प्रतिक्रिया ज्या जशा आहेत तशा खऱ्या ते कळवा. इथं काय कोणी कोणाचं नाव सांगणार नाही, मी बी कोणाचं नाव सांगत नाही, कारण प्रतिक्रिया येत असतात. मी कधी सत्संगामध्ये त्या व्यक्तीचं नाव घेत नाही. त्यामुळं ते अनुभव आपल्याला दुसऱ्यांसाठी देता येतात आणि आपल्याला त्याचे अनुभव आपण ती प्रचितीला आल्यानंतर आपण त्यातून बाहेर पडत असतो. ती संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. म्हणून प्रतिक्रिया नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.